श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजन 2025ची संपूर्ण माहिती. आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खूप महत्त्वाची असणार आहे, कारण ही सगळी माहिती लक्ष्मीपूजनासंबंधी असणार आहे. लक्ष्मीपूजन म्हटलं की आपल्या हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण. प्रत्येकजण हा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो, पण हे लक्ष्मीपूजन योग्य मुहूर्तावर झालं तर आपल्याला त्याचं फळ दुपटीने मिळत असतं. म्हणूनच मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले गेले आहे. तरीही यावर्षी काही प्रश्न, काही समस्या निर्माण झाल्या आहेत. कारण अमावस्या आहे ती 20 ऑक्टोबरला सुरू होत आहे आणि 21 ऑक्टोबरला संध्याकाळच्या आतच अमावस्या संपत आहे. आणि लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळच्या वेळेतच करत असतो. त्यामुळे नेमके 20ला लक्ष्मीपूजन करायचं की 21 तारखेला करायचं याविषयी अनेकांना प्रश्न पडलेले आहेत. त्या प्रश्नांचे उत्तर घेऊन आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासोबतच आपल्याला कुठल्या मुहूर्तावर पूजा करायची आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. तसेच आपल्याला एक वस्तू आवर्जून या दिवशी दान करायची आहे. ती वस्तू नेमकी काय आहे, कशा पद्धतीने दान करायचे आहे, हे सगळं आपण काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पंचांगानुसार अश्विन कृष्ण अमावस्येला देवी लक्ष्मीची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीची पूजन अश्विन अमावस्येलाच केले जाते. इतर दिवशी अमावस्या म्हटलं की मन कावराबावरं होतं, पण दिवाळीतील अमावस्येचे महत्त्व लक्ष्मीपूजनामुळे वाढत असतं. या दिवशी तुम्ही लक्ष्मीसोबतच धनाची देवता कुबेर आणि गणपतीचेही पूजन करणे शुभ मानले. त्यामुळेच हा दिवस खूप भक्तिभावाने साजरा केला जातो. यावर्षी दिवाळीच्या तिथीवरून गोंधळाचे वातावरण झाले आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कधी आहे? 20 ऑक्टोबर की 21 ऑक्टोबरला? त्यामुळे संभ्रमाचे वातावरण झाले आहे. लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं हे वैदिक पंचांगानुसार आपण जाणून घेऊया. वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणताही सण हा उदय तिथीनुसार साजरा केला जातो. त्यामुळे उदय तिथी खूप महत्त्वाची ठरते. दिवाळीत लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते. अमावस्या ही 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 सुरू होत आहे आणि अमावस्या 21 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:54 समाप्त होत आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजन नेमकं 20 तारखेला करायचं की 21 ऑक्टोबरला करायचं असा प्रश्न पडल्याशिवाय राहणारच नाही. त्यामुळे उदयतिथीनुसार 21 ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन केलेलं लाभदायी ठरणार आहे. कारण भारतातील शास्त्रात उदयतिथीलाच महत्त्व आहे. 21 ऑक्टोबरला मंगळवारी आपल्याला सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 प्रदोष काळामध्ये श्री महालक्ष्मीचे पूजन. पंचांगानुसार हा मुहूर्त सांगितलेला आहे, पण या 2 तासात जवळपास 30 मिनिटांचा सर्वात शुभ मुहूर्त आहे आणि हा मुहूर्त 6:10 बरोबर सुरू होणार आहे आणि तो 8:40 संपणार आहे. त्यामुळे सर्व पूजेची तयारी जर तुम्ही अगोदरच करून ठेवली तर बरोबर या मुहूर्तावर तुमचं पूजन व्हायला काही. पण ज्यांना या मुहूर्तावर काही कारणाने पूजा करणे शक्य झाले नाही किंवा सेवा करायची असेल तर अजून 2 मुहूर्त देखील या दिवशी आहेत, ते देखील सांगते. त्याचबरोबर रात्री 7:43 ते रात्री 9:16 लाभ आणि रात्री 11:50 ते उत्तर रात्री 1:56 शुभ आणि अमृत मुहूर्त आहेत. तर या काळामध्ये देखील आपल्याला श्रीलक्ष्मी पूजन आणि वहीपूजन करता येईल. त्याचसोबत देवी लक्ष्मीला जर या काळात लक्ष्मी मातेच्या प्रिय वस्तू अर्पण केल्या तर त्याची देखील शुभ फलप्राप्ती मिळत असते. त्यामुळे लक्ष्मी मातेला कमळाची फुलं, कमळाच्या बिया, खीर आणि गुलाबाचं फूल हे अतिशय प्रिय आहे. या व्यतिरिक्त हळकुंड, गोमती चक्र, कवड्या, धने, दक्षिणेवरती शंख, त्यासोबत मिठाची पुडी, लवंग, वेलदोडे या देखील लक्ष्मी मातेच्या अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत. त्यामुळे या गोष्टींचा समावेश आपल्याला पूजेमध्ये आवर्जून करायचा आहे. आपल्याला पूजेमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश करायचा आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल आणि मुहूर्त नेमका काय आहे हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल.
तर लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त 21 ऑक्टोबर रोजी सूर्यास्तानंतर अमावस्येचा प्रदोष अल्पकाळ असला तरीही सायंकाळपासून प्रदोष काळ समाप्तीपर्यंत म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 30 मिनिटे या कालावधीत नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येणार आहे. पण प्रत्येकाच्या घरी सायंकाळनंतर थोडीशी गडबड असते, त्यामुळे महिलांना या सेवा करणं शक्य होत नाही. तर त्यांना सेवा करण्यासाठी अजून एक शुभ मुहूर्त सांगितला आहे. पण सेवा करायला जर तुम्हाला या वेळ भेटल्या नसेल तर तुम्ही या सेवा इतर जे शुभ मुहूर्त सांगितले आहेत त्या वेळेतही करू शकता. तुम्हाला मगाशी सांगितलेल्या मुहूर्ताप्रमाणे पूजेची सगळी तयारी करून घ्यायची आहे, पूजा मांडणी करायची आहे आणि छानपैकी लक्ष्मीपूजनाची आपल्याला सेवा आणि पूजा करून घ्यायची आहे, हे देखील लक्षात आलेलं आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला अशी एक वस्तू दान करायची आहे जी आपण वर्षभर कधीही करत नाही. ही वस्तू खरे तर कोणालाही दान करू नये असं म्हटलं जातं, पण या वस्तूला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दान करायला अतिशय महत्त्व आहे. ती वस्तू काय आहे तर झाडू. बघा, आपल्या घरामध्ये जो झाडू असतो त्याचं विशेष महत्त्व असतं. साधं त्याला पाय लागला तरीही आपण त्याला नमस्कार करतो, त्याची क्षमा मागतो, कारण ते लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. कारण झाडू आपल्या घरातील अलक्ष्मी, दरिद्री बाहेर काढण्याचं काम करत असतो, म्हणून हा झाडू विशेष मानला जातो. आता आपल्याला घरातील झाडू इतरांना वापरायलाही देऊ नये. थोड्या वेळासाठी जरी मागितला तरीही कधीच कोणाला आपल्या घरातला झाडू देऊ नये आणि तो दानही करू नये. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र तुम्ही झाडूच दान करू शकता. पण हे झाडूचे दान तुम्हाला कोणाला करायचं आहे तर हे झाडूचं दान तुम्हाला फक्त आणि फक्त कुठल्या तरी मंदिरात करायचं आहे. तुमच्या आजूबाजूच्या मंदिरात, मग ते गणपतीचं मंदिर असू द्या, स्वामींचे केंद्र असू द्या किंवा कुठलंही मंदिर असू द्या, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला गुपचूप तो झाडू नेऊन ठेवायचा आहे, जेणेकरून ते मंदिर झाडण्यासाठी तो झाडू उपयोगात येणार आहे. हे झाडूचे दान इतकं गुप्तपणे करायचं आहे की ते साधं कोणालाही कळता कामा नये. अशा प्रकारे जर आपण झाडूचं गुप्तदान केलं तरच त्याचं फळ आपल्याला मिळतं. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून पहाटेच्या वेळी जेव्हा मंदिरात कोणीही नसतं त्यावेळी जाऊन तुम्हाला अशा प्रकारे झाडू त्या ठिकाणी ठेवून यायचा आहे. भलेही तुम्ही झाडू आज खरेदी करून आणलेला असेल तरीही तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या पहाटे झाडू त्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे. अशा प्रकारे झाडूचं गुप्तदान तुम्ही केलं तर वर्षभर तुमच्या घरात कशाचीही कमी राहणार नाही. आपल्या घरातील दरिद्रता, त्याचसोबत आपल्या घरातील गरिबी, आर्थिक संकटे दूर होण्यासाठी या एका उपायाने आपल्याला खूप सारी मदत मिळत असते. त्यासोबतच कष्ट करणं तर आपल्याला गरजेचंच आहे, कारण कष्टाला पर्याय नाही. पण कष्टाला न्याय मिळण्यासाठी देवाचीही साथ लागते. जर आपण या सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितच त्याचा फायदा, त्याचं फळ तुम्हाला दुपटीने मिळणार आहे. शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करा आणि लक्ष्मी मातेचा, कुबेर देवतेचा आशीर्वाद प्राप्त. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. अशीच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.